तब्बल 15 वर्षांनंतर आपल्या देशात जनगणना प्रक्रिया ही सुरू झाली आहे आणि यावेळी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच नाही तर डिजिटल पद्धतीने सुद्धा जनगणना तुम्ही करू शकणार आहात। त्यामुळे यंदाची ही जनगणना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे। 1 मे पासून पहिला टप्पा हा सुरू झाला असून पहिल्यांदाच स्वगणनाचा पर्याय नागरिकांसाठी हा उपलब्ध करून देण्यात आलाय। 1 मे ते 15 मे या कालावधीत तुम्ही घर बसल्या तुमच्या कुटुंबांची माहिती स्वतः ऑनलाईन भरू शकता। आता हे करायचं कसं तर सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जा, मोबाईल नंबर टाकून OTP ने लॉग इन करा। त्यानंतर राज्य, जिल्हा, लोकेशन निवडा आणि नकाशावर तुमचं घर हे मार्क करा। तसेच एका कुटुंबासाठी एकच अर्ज भरायचा आहे। मग 33 प्रश्नांची माहिती अचूकपणे भरा, त्यात कोणतीही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही। आता माहिती पूर्ण केल्यावर तुम्हाला 11 अंकी एक युनिक ID मिळेल, तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे बरं का, कारण 16 मे ते 14 जून दरम्यान अधिकारी घरी येऊन पडताळणी करतील, तेव्हा तुमचा हा ID त्यांना दाखवावा लागेल। तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आहे, जरी तुम्ही स्वगणना केली नाही तरी अधिकारीच तुमची माहिती भरतील। पण लक्षात ठेवा, फक्त अधिकृत वेबसाईटच वापरा, कोणत्याही फेक लिंक किंवा मेसेज पासून दूर राहा, कारण ही जनगणना जितकी महत्त्वाची आहे तितकीच तुमच्या माहितीची सुरक्षितताही महत्त्वाची आहे। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।